नमस्कार दोस्तों, मेरे चैनल पे। तो आज हम शूट करने जा रहे हैं अपनी ज़िंदगी का सबसे पहला ब्लॉग। लाइटिंग वगैरह एडजस्ट कर लेना, कैमरा वगैरह जो बिगड़ रहा है वो एडजस्ट कर लेना। ये हम बनाने वाले पहला ब्लॉग। इसमें लगता है टाइम, थोड़ा एडजस्टमेंट। तो हम जा रहे हैं अपने दोस्तों के साथ थोड़ा घूमने। इसमें करेंगे हम बहुत सारे मज़े, होगी थोड़ी सी गालियाँ, थोड़ी सी बातचीत और बहुत सारी टांग खिंचाई। तो हैशटैग बच्ची के दिल में हम लोग जा रहे हैं घूमने। बने रहिए, जुड़े रहिए। फिलहाल बारिश हो, थोड़ा सा नहा लेता हूँ, फिर फ्रेश होके थोड़ा खा पी के निकलते हैं। रात का समय, ट्रैवल कर रहे, थोड़ी दोस्त की गाड़ी एडजस्टमेंट में ली है, पेट्रोल वगैरह भर के गए। ठीक है, थोड़ी देर में मिलता हूँ नहा के। तो हम निकल चुके हैं अभी फ़िलहाल फाइनली। जो 9 बजे निकलने वाले थे 10:30 हो गए हैं। कमीने दोस्त अभी आए हैं। वैसे इतनी जल्दी निकलने की ज़रूरत भी नहीं थी। 12-1 बजे निकलते तो भी 7-8 बजे तक सुबह पहुंच जाते हैं हम, क्योंकि 7 घंटे का ट्रैवल है। बट ऑब्वियसली कमीने दोस्त मस्ती करेंगे, ये करेंगे वो करेंगे, टाइम तो जाएगा। तो इसके लिए थोड़ा टाइम जाएगा, इसके लिए जल्दी निकल रहे। खाना पीना हो गया, देखते मिलते हैं कमीने दोस्तों के और देखते क्या एंजॉय कर सकते हैं हम लोग। 2 दिन के लिए जा रहे हैं। तो आज फ्राइडे रात है और फिर उसके बाद जाएंगे वहाँ पे कल सुबह। कल एंजॉय स्टे करेंगे, परसों थोड़ा घूमेंगे और उसके बाद दोपहर के बाद निकल जाएंगे। मिलते हैं इन लोगों से, बाकी के आगे की चीज़ें दिखाते रहूँगा। और ये बैकग्राउंड जो है थोड़ा इग्नोर करना, क्योंकि मैं भूल गया था थोड़ा व्लॉग निकालने का। तो निकलते निकलते शूट थे या रास्ते पे, घर से थोड़े दूर रुके कमीन लोग। पहले तो बोले बस से आ थोड़े दूर, फिर जब मैंने नहीं बोला तो आए घर के पास, लेकिन थोड़ा चलाया ज़रूर है हमें, तो इसका बदला तो लिया जाएगा। एक हाथ कतले आम तो मेरे हाथ से आज होएगा ही होएगा। तो मज़ा आएगा, बस देखते रहिए। और ऐसे ही आड़ झोड़ व्लॉगिंग होती है। तो पहुंच गया हूँ मैं यहाँ पे, कर रहा हूँ इंतज़ार। अभी मुझे पहले बोला गया है कि पहुँच गए। अभी गोली दी जा रही है कि 5 मिनट में आएंगे, 10 मिनट में आएंगे। आसपास के जो लोकलाइट जो है चीज़ें, लोकेशन तो बताई जा रही है, यहाँ तक आए वहाँ तक आए। ठीक है, थोड़ा रोड पे ट्रैफिक है, बट ठीक है, रुका हुआ हूँ, देखते हैं। अपघात अपघात अपघात। तो इस प्रकार हम लोग मौज मस्ती करते हुए आ रहे थे, लेकिन शायद से हमारे ड्राइवर को और इस रास्ते को ये मंजूर नहीं था, क्योंकि कुछ किलोमीटर दूर आने के बाद ही गाड़ी टनल में थी। अभी क्रेटा वाले ने टर्न लिया और अनफॉर्चुनेटली हमें भी थोड़ा टर्न लेना पड़ा, जिसकी वजह से गाड़ी डिवाइडर में ठुक गई। और हमारा ड्राइवर, प्यारा ड्राइवर, सुन रहा था गाना विक्ट्री, और गाड़ी के 3 मैक व्हील बेंड हो गए, एक्सेल पीछे का बेंड हो गया, जिसमें हो गई हमारी विक्ट्री। तो अब इसके आगे हमें जो है प्लान बदलना पड़ेगा। 2 व्हीलर्स कर लिया अरेंज। अभी इसके आगे जो है प्रवास एज यूजुअल 2 व्हीलर्स पे जैसे पहले हमने फिक्स किया था, बट फॉर्चुनेटली कार अरेंज हो गई थी। कुदरत को ये मंजूर नहीं, भगवान को ये मंजूर नहीं, तो हम तो वैसे भी राइडर्स हैं, 2 व्हीलर से ही जाएंगे ना मेरी जान। अशा प्रकारे गाडीत निघालो होतो, पण गाडीचे थोडे घोडे लागल्यामुळे 2 व्हीलरवर परत यावंच लागलं। आमचं ध्येय फक्त 2 व्हीलर। निघलो होतो 9ला, वाजलेत 2:30, अजून पुण्यातच आहे। आणि हे दृश्य तुम्ही बघू शकता, तेवढ्या अक्षरशः बस स्टँड आहे, बस स्टँडवर पॅन्ट बदलायचा कार्यक्रम चालू आहे। निर्लज्ज व्यक्तिमत्व, चंद्रकांत सोनकांबळेचं सुपुत्र
चेतन सोनकांबळे. टोटल 3 टू व्हीलर घेतल्या, 3. 2 टू व्हीलर मागे, 1 टू व्हीलरवर आणि बाकी 2 टू व्हीलरवर 4 वयस्क एकदम सिनियर सिटीजन्स पॅक होऊन येतात. गेले पुढे गेले, वयस्कर लोक पुढे गेलेत, जवान लोक मागे राहिले. झालं का बाबा तुझं? चल मग निघतो आपण. I'm stuck in trying to find a way to make it easier to say that there's just one thing on my mind, and I think it's time for you to realize I want you all to myself. Don't wanna share you with nobody else. So give me something to believe. Will you promise me? Will you promise me? मजनू भाई, प्रसाद दी बॉय, राजू द चाचा, प्रशांत दी नायक, आर्टिस्ट बॉय, ये काय ये क्या ये रांगोळी बनवली, मजा आया. क्या कौन सा टैटू प्रशांत? ज्योमेट्रिकल टैटू. आर्ट तो है लेकिन थोड़ा शेड मारता ना. तो ऐसा कुछ है हम लोगों का स्टे लोकेशन. आज है डे 2. कल व्लॉग निकाला नहीं क्योंकि कल बहुत थक गए थे. 400-450 किलोमीटर ये 3 रानियां लेके हम लोग आए. सीन बहुत बड़ा हुआ है, बहुत बड़ा सीन हुआ. इसमें जो कार ली थी उसका हो गया एक्सीडेंट. ड्राइवर नल्ला था जिसने विक्ट्री गाना लगाने बोला और विक्ट्री में ठोक दिया. क्या गाड़ी के 3 मैकविल बेंड. क्या रे प्रशांत, कितने मैकविल? 3. क्या सीन था? 85 था. विक्ट्री गाना की फकिंग में लेने यार. ऐसा कुछ सीन था. क्या रे? तो ऐसा कुछ सीन विक्ट्री गाना के वजह से इन 3 रानियों पे आना पड़ा. तो कल कुछ व्लॉगिंग किया नहीं. आए, थक गए. पहले तो आए बराबर सो गए 4 घंटा, फिर उठे, फिश मार्केट गए, मच्छी आली, प्रॉन्स, पॉम्प्रेट दोनों दबा के खाया, पड़ी. आज उठे हैं, अभी फिर मुंह धोया है, ब्रश वगैरह किया है. नाउ किधर जा रहे राजा? किधर जा रहे? मेरे भाई को याद नहीं आ रहा, हम स्कूबा को जा रहे हैं. स्कूबा व्लॉगिंग ऐसे ही रहेगा. हिंदी मराठी मिक्स. आधा उसमें मराठी है, आधा हिंदी में है. हिंदी मेरे लिए हिंदी इसके लिए क्योंकि समझ में आता है लेकिन बोलने नहीं. तो सूत्रों से संदेश आने के बाद ये आगे के 2 सूत्र और ये मेरा मतलब है ये एक सूत्र, काला सूत्र. इनसे संदेश आने के बाद ये संदेश लेना पड़ेगा. और संदेश आया गया है कि ये व्लॉगिंग जो है ये सुझाव है. मेरे को तो संदेश आया था. सुझाव म्हणजे सजेशन बच्चे के दिल में एक अच्छी सजेशन ये है कि व्लॉगिंग मराठी में होनी चाहिए आज के दिन. तो हम कर रहे स्विच. मेरी जान तर मंडळी आता चाललोय आम्ही स्कूबाला. जसं मला कळवलंय आम्ही. लोकेशन थोडं लांब आहे, माझ्या भावाने सांगितले 2-3 किलोमीटर आहे. तर बोच्याचा तुंतुना करून आलोय आम्ही 450 किलोमीटर. पण हे 3 किलोमीटर जरा लांबच वाटतंय.
ह्याचा थोडा पुष्ट भाग फाटलेला आहे त्या बघा दाखवतो पण मनोगत व्यक्त करतो मनोगत थोड्या वेळाने त्याचे घेऊच आपण बाकी शिवागाळा तो जरा जास्ती करतो त्याला सांगितले थोडा शिवागाळा कमी करा आया बहिणी बघणार आहे आया बहिणी जाऊ दे माझ्या आईने बघितलं तर पहिले मला चपलीने मारीन त्यामुळं ह्याचे जे नक्षत्र आहे दिसते का तुम्हाला नक्षत्र हे बदलावे लागतील त्यानंतर मग बघू बाकी तुम्हाला सांगायचं राहिलंच कॅमेरा फिरवतो जरा तुम्हाला सांगायचं राहिलंच अजून 2 जण आहेत भावंड रूमवर झोपलेत जरा सिनियर सिटीजन थोडं लोड आलंय त्यांच्यावर तर उठता येईना ट्रॅव्हलिंग एवढं झालेलं आहे आणि बरोबर आहे म्हातार पण आलेले एक 22 वर्षाचा म्हातारा आहे पोट्या हेर पोट्या झाल्या डोरेमॉन आणि एक तर खरंच म्हातारा आहे 31 वय लग्न करायचे पण मला म्हणलं पोरकी देईना कोण केस पांढरे झालेत काय नाही कर्म आहे त्यांचे कर्म आहेत जवानीत जे पोरी फिरवल्यात त्यांचे श्राप लागलेले त्यांना भाडकाव लोकांना त्यामुळं बाकी नजाराकडे घे मावळात आल्यावर तुम्हाला झाडं आणि नेचर मालवण मध्ये सॉरी स्लिप ऑफ टंग मालवण मध्ये आल्यानंतर तुम्हाला नेचर एवढं बघायला भेटन आणि एवढं सुंदर नेचर हे भेटणार नाही सिटीज मध्ये त्यामुळे लोक इथं प्रेफर करतात यायला आणि आम्ही पण इथं प्रेफर करतो यायला शांत वातावरण आणि त्याच्यात मग एन्जॉय करू शकतो तर अशा प्रकारे स्कूबाला जाऊ आणि एक वैशिष्ट्य इथलं घरं खूप सुंदर आहेत खूप गोड आहेत आणि प्रत्येक घरासमोर झाडं वगैरे लावलेले आहेत आणि तुम्ही इथं फील करू शकता जर तुम्ही जर पुणे मुंबई इथले असतान तर आम्ही कसले आहेत आम्ही दुबईवरून आलेलो आहे आम्ही दुबईचे राहणारे आहेत तर तिथून आम्ही आलेलो आहे तर तिथं स्वच्छ हवा एवढी नाही पण इथं तुम्ही फील करू शकता काय म्हणणं आहे राजू तुमचं याच्यावर बरोबर आहे शहरात खूप गर्दी असते प्रत्येकाने वर्षातून 1-2दा मालवण सारख्या ठिकाणावर यायलाच पाहिजे तुम्ही जर मित्रमंडळी सोबत फिरायला जायचा प्लॅन करताय तर तुम्ही पैसेवाले नाही आहेत आमच्यासारखे दुबई वगैरे असे मोठे ट्रिप नाही मारू शकत तुम्हाला नेचरच्या खुशीत जायचंय तर मग तुम्ही डेफिनेटली कोकण प्रेफर करू शकता मनाची शांती आहे मनाची शांती आहे आणि इथले लोक खूप गोड आहेत म्हणजे प्रमाणाच्या बाहेर त्यांचं जेवण पण गोड आहे कमेंट पण करणार नाही पण हा चव खूप बादशाह आहे जेवणाला पण ठीक आहे असतात काय काय फेल कार्यकर्ते कारण की आम्ही जिथं रूम घेतली तर रूमचे लोक तर खूपच गोड आहेत पण त्यांना आम्ही बांगड्याचा रस्सा बनवायला लावला होता पण तो काय बनला नाही आणि हा बांगडा बॉय हा बांगडा बॉय आम्हाला काय म्हणला फ्रीज मध्ये ठेवा बांगडा मी धुवून खाणार आहे रस्त्याला जाऊन असली काय झालं मी धुवून खाणार आहे वा 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 वातावरण सुंदर असं दृश्य एकदम सुंदर असा नजारा आलोय आपण आता मालवण बीचला त्या साईडला चालू आहे जेट स्की आणि वॉटर स्पोर्ट्स राईड 18 माकडं आहेतच आपल्यासोबत या बोट्स जे आहेत आत घेऊन जातात आपण आलो स्कूबाला जसं मी तुम्हाला सांगितलं तर इथंच बोट येणार आहे आणि इथून त्या साईडला घेऊन जाऊन तिथं डीप स्कूबा डायव्हिंगचा प्लॅन आहे तर आपण बघू त्यानंतर आपण इकडे बघू शकता अतिशय सुंदर असा किल्ला सिंधुदुर्ग महाराजांचा जिथं महाराजांचे पायांचे ठसे आहेत तिथंही आम्ही जाणार आहे तर ह्या साईडने रस्ता आहे जिथून आम्हाला होडीज आणि बोट भेटणार आहे आणि तिथून मग आम्ही आत जाणार आहे एंट्रन्स तिकडून माग आहे महाराजांचे दर्शन घेऊ आणि दर्शन घेतल्यानंतर बघू काय फील होतंय प्राऊड तर फील होणार आहे ऑब्विस प्रशांत काय म्हणणार ऑब्विस आहे तर राज येते दर्शनाला डिसेंबरचा महिना आहे आज 29 तारीख आहे आमच्यातला एकाचा बर्थडे हा प्रसाद बर्थडे बॉय तर व्हिडिओ मध्ये यायला 100 रुपये तुला मला द्यायला लागतील भाडगाव तर मला फोटोच घावणार याचा बर्थडे होता त्याच्या बर्थडेची स्टोरी प्रशांत तू तुझ्या तोंडाने सांग काल काय झालं कल हम में से एक लड़का इसके गाड़ी पे बैठा था 400 किलोमीटर में 4 बार बोल दिया कल मेरा बर्थडे ऐसा लड़का है गलती का नाम तर झालं प्रकरण असं जेव्हा आम्ही ट्रॅव्हल करत होतो तर आमच्यासोबत एक सोने
त्याच्या माग होता का हात चालवत होता काहीतरी असं होतं. तर त्यांनी सांगितलं, आम्हाला कळण्यात आलं सूत्रांकडून, त्यांनी स्वतः सांगितलंय की बाबा उद्या माझा बर्थडे, कमीत कमी माझा केक तरी कापा म्हणून. आणि रात्री परत रिपीट झालं, 12 वाजून गेलेत, माझा बर्थडे, मला विश तरी करा, मला हॉटस्पॉट द्या, मला मेसेज चेक करायचा बर्थडे, आणि मला हॉटस्पॉट द्या, मला मेसेज करायचंय माझा बर्थडे. ह्याला पण दाखव की. 12 वाजता तो स्वतःहून आम्हाला बोलला आणि 12 वाजलेत, मला अजून कुणीच विश केलेलं नाही. मग तेव्हा आम्ही डिसाईड केलं आणि त्याला उष्ट खाल्लेलं चॉकलेट चारण्यात आलेलं आहे बर्थडेचं गिफ्ट म्हणून. आणि याने भात चारलाय मला म्हणून, भात चारणारा अपार का. अरे कुछ तो खिलाया ना, बर्थडे आज किधरचा. तर असं वातावरण असतं आमच्यात, तर चालायचं. मित्र म्हणलं हे वातावरण येणारच. नवीन आज एक्सपिरियन्स करणार आहेत आपण. पैसे जास्त नावेत बसलेलं आहे बोटेत. तर ही ट्रॅव्हलिंग बोट आहे, हे बोट घेऊन आपल्याला दुसरे बोट कडे घेऊन जाते. ही बोट तिकडे घेऊन जाते आणि मग त्या बोट मधून आपल्याला स्कुबा करावं लागेल इथून तिथपर्यंत, कारण की ती बोट येत नाही बीच पर्यंत. ही नाव आहे, होडी आहे साधी, तर ही बीच पर्यंत येते आणि मग ही घेऊन जाते. माझा वेल माझा इमोशनल डॅमेज. आम्हाला वॉर्निंग देण्यात आली, तरी पण आम्ही काढणार ब्लॉग. आम्हाला सांगण्यात आलंय शूटिंग बिटिंग अलाउड नाहीये, आम्ही काढणार. काढायचं काय तरी. कसं आहे, पाणी रे पाणी, पिवळं पिवळं पाणी. पिवळ्याची सध्या पिवळंच आहे, हिरवं आहे, सॉरी काळे. हे काळे रेसिझम अलाउड नाहीये, पण आमच्यात अलाउड आहे. वेल मासा किल्ला बघू शकता तुम्ही, सिंधुदुर्ग. वा काय नजारा आहे. लाईफ जॅकेट घातले, तुम्हाला एक गंमत दाखवतो. लाईफ जॅकेट सगळ्यांनी घातले, माझ्या भावाला उठलंच नाही. नाविक डायरेक्ट म्हणले, प्रोफेशनल नाविक म्हणले काळा मासा बुडला तरी चालतो. खेकडा रे खेकडा, काळा काळा खेकडा स्वतःसाठी पोहोचले आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ. इथं आहे थोडी स्कुबा, ही नाव आहे जास्त, हे नाव आहे जिथून आम्ही पाण्यात आम्हाला फेकलं जाणार आहे. 30 फूट सांगण्यात आले, आता बघू 30 आहे का गोळी, सगळं बघण्यात येईल आणि सांगण्यात येईल. बस 2 बोटच्या मध्ये हात घालायचा हे लक्षात ठेवायचं. आणि काका डायरेक्ट वॉर्निंग देतात, इन्स्ट्रक्शन नाही, डायरेक्ट कतले आम. पलीकडे जातो चला. आपल्याला असा प्रकार आहे स्कुबा डायव्हिंगचा. आता हे आधी घेऊन जाते ना मला. 3 आहेत, एक वरच्या वर आहे सर्फ वर, एक डीप आहे आणि एक कोरल आहे पॅकेज वर आहे. लहान मुलगा तुम्ही बघू शकता, 8-9 वर्षाचा आहे, पण त्याचं धाडस एवढं की त्याला स्कुबा करायची ॲडव्हेंचरस, त्यामुळे तो आलेला आहे त्याच्या फॅमिलीसोबत. आणि आज जाणार आहे. आता थोडासा घाबरतो. इन्स्ट्रक्शन्स चालू आहे, एकदम कडक मध्ये इन्स्ट्रक्शन्स चालू आहे. तिकडं श्वास कसा घ्यायचा, साईन लँग्वेज काय, आणि त्यानंतर मग घेऊन जाते आणि हा आमचा काळा मुंगळा जाणार आहे स्कुबाला. सगळं बघतो, डिटेल मध्ये अभ्यास केला याने. मला एक प्लॅन पण सांगितला, मला आपण इथे एक बिझनेस काढू, डुबा डायव्हिंग, ज्याच्यात फक्त बुडवणार, वर काढायची जिम्मेदारी आमची नाही, जबाबदारी आमची नाहीये. काय काळ डुबा डायव्हिंग नाम क्या रखने का बिजनेस का? डुबा डायव्हिंग बोलटा भाषा. खाली जाओ वर नका येऊ. टॅगलाईन सांगितली त्यांनी सध्या, खाली जा वर नका येऊ. सांस लेने नहीं आ रहा, बेवड़े जैसा आवाज आ रहा. तर असं अशा प्रकारे 2 कलाकार तयार झालेत पाण्यात जायला. थोडीशी फाटली आहे एकाची. आलो कुठून आलो, श्वास घ्यायला नाही, तोंडाने श्वास घ्यायला लागतं. नाक बंद आहे, जे की असलंच पाहिजे. त्यांना सांगा, आम्हाला नका सांगू, आमचा नाही बिझनेस हा. बावळट लोकांना सिलेंडर संपलाय, बदलण्यात येते. व्हिडिओग्राफर रेडी होते, चाललाय खाली. बांधण्यात येणार आहे, बांधण्यात. नीट घाल रे, आणू नका परत त्याला वर.
ऊपर ऊपर सगळं शिकवायला सेंजूड शाळा विजडम है का दलिंदर नहीं मैं ऊपर आ गया था वहाँ छोड़ने का फिर से जल्दी आ गया नहीं आ गया था मैं जाके 2 बार गया नीचे एक बार ऊपर आ गया वहाँ छोड़ा था मच्छी देखा मैं खाना डाले की सामने तोंडाने घे नाकाने घे तोंडाने घे प्रवास स्कुबा करून आलेले सगळे पॅराशूट परतीचा प्रवास मजा तो है जो तूने ऑक्सीजन पानी में छोड़ दिया मजा तो मजा है मच्छी विच्छी ते मग खाणं पिणं केलं रे तो मजा आहे हे देखो राज ते दाखव तर कोणच नाही फाटली तर सगळ्यांची बट मजा तो आया ना मेरी जान हे समुद्र निळ निळ पाणी त्यात काळं काळं तोंड आंघोळ करून परत येता येणार आहे आता सिंधुदुर्ग किल्ल्यावर महाराजांचं दर्शन घ्यायला येईल माझा